नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण कुलकर्णी आणि तुम्हा सर्वांचे कुलकर्णी कन्सल्टन्सीच्या नॉलेज सेंटर मध्ये मनापासून स्वागत आहे। आपल्या सर्वांना हे माहित आहे की आपल्याला जवळपास 5000 वर्षे असलेला संस्कृतीचा, लेण्यांचा आणि शिल्पकलेचा वारसा लाभलेला आहे। भाजा लेणी आणि प्राचीन बौद्ध वारसा देखील हा त्यापैकी एक आहे। मी याबद्दल काही माहिती देत आहे, त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा ही विनंती। जेव्हा मी गुगलवर पुण्याहून 1 दिवसाची सहल शोधत होतो तेव्हा मला कळाले की जवळच भाजा लेणी आहेत आणि सहज भेट देता येईल। लगेचच आम्ही रविवारी त्याचे नियोजन केले आणि अशा सुंदर ठिकाणी भेट दिली। भाजा लेणी चांदणी चौक पुणे पासून 60 किलोमीटर अंतरावर लोणावळ्या जवळ आहेत। तुम्ही कार किंवा बाईकने तिथे जाऊ शकता। तुम्ही मळवली रेल्वे स्थानकापर्यंत लोकल ट्रेनने प्रवास करू शकता आणि तेथून तुम्ही ऑटो रिक्षा किंवा स्थानिक वाहतुकीने भाजा लेणी पर्यंत पोहोचू शकता। लेणी डोंगरावर कोरलेली आहेत, त्यामुळे पायथ्यापासून तिथे जाण्यासाठी जवळपास 200 ते 250 सोप्या पायऱ्या आहेत। लेणी हेरिटेज मंत्रालयाच्या अखत्यारीत येत असल्याने त्यासाठी प्रवेश शुल्क भरावे लागते। लहान मुलांसाठी विनामूल्य प्रवेश आहे। प्रौढांसाठी प्रति 25 रुपये आणि विदेशी नागरिकांसाठी 300 रुपये आहे। लेणी अतिशय सुंदर आहेत आणि तुमच्यासाठी या व्हिडिओ मध्ये काही फोटो जोडले आहेत जेणेकरून तुम्ही त्याचा आनंद घ्याल। लेणी पाहिल्यानंतर तुम्ही तेथील स्थानिक खाद्यपदार्थ, कोल्ड ड्रिंक्स, लिंबाचा रस, दही, बटर मिल्क, मीठ आणि मिरची पावडर घातलेला कच्चा आंबा किंवा पेरू याचा आनंद घेऊ शकता। भाजा लेणी जवळच पाहण्यासाठी भाजे धबधबा, कार्ला देवी लेणी, विसापूर किल्ला, लोहगड किल्ला, पवना धरण आणि लोणावळा आहे। जर तुम्ही सकाळी लवकर प्रवास सुरू करू शकलात तर ही सर्व ठिकाणे तुम्हाला पाहता येतील। मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आणि त्यातील माहिती आवडली असेल। तुर्तास इथेच थांबतो। पाहत रहा नॉलेज सेंटर। यासारख्या विविध विषयांची माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।